राजधानी दिल्लीत आज सगळे विरोधक एकवटणार आहेत। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। विरोधी पक्षाच्या लोकशाही बचाव रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सभास्थळी पोहोचलेत। शरद पवार सुद्धा सभास्थळी दाखल झालेत। अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल सुद्धा आता सभास्थळी उपस्थित आहेत। विरोधक एकवटलेले आहेत। अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी। त्यामुळे ही हुकुमशाही देशात सुरू आहे, आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय विरोधकांचा सरकारकडून, असा आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुरू केलाय। आणि याच कारवाईचा निषेध करण्यासाठी लोकशाही बचाव रॅली आता आयोजित करण्यात आली आहे, ज्यात इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांचे नेते आता उपस्थित आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहे। सोमेश, दिल्लीत आज इंडिया आघाडीचे सगळे नेते एकत्रित येऊन अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध करणार आहेत आणि त्यासाठी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर सर्व विरोधी पक्षांचे नेते पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार हे सगळेजण महाराष्ट्रातील प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते म्हणून, विरोधी पक्षांचे प्रमुख नेतृत्व म्हणून आज रामलीला मैदानावरील रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। विशेष म्हणजे यावेळी जे एक वेगळं पण पाहायला मिळतंय ते म्हणजे अनेक ठिकाणच्या विविध पक्षांना अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निमित्ताने एकत्रित पहिल्यांदा पाहायला लोकांना मिळतंय। कारण यापूर्वी त्यांच्यामध्ये त्यावेळी विविध विषयांवर चर्चा व्हायची, तर अनेकदा जागा वाटपाच्या प्रश्नावरून, पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरून अनेकदा या सगळ्यामध्ये इंडिया आघाडीच्या चर्चा आणि त्यांची बोलणी फिसकटत होती। परंतु आज पहिल्यांदा अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर यातील अनेक नेते हे प्रमुखपणे आलेत। परंतु त्याचवेळी आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की तमिळनाडूचे मुख्यमंत्री यात सहभागी झालेले नाहीत। रेवंत रेड्डी जे तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले नाहीत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये कुठेच नाहीयेत। त्यांनी आपापल्या पक्षाचे प्रतिनिधी नक्की पाठवले। द्रमुकचे तिरुची सेवा आणि दुसऱ्या बाजूला आम आदमी आपलं टीएमसी कडून डेरेक ओब्रायन असे दोन प्रमुख नेते हे आलेले आहेत। परंतु बाकी जे मुख्यमंत्री म्हणून जे प्रमुख चेहरे आहेत ते मात्र या रॅलीमध्ये सहभागी झालेले नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल। एक प्रमुखपणे विरोधी पक्षांचे सगळे पहिल्या फळीचे नेते उभे राहिलेत आम आदमी पक्षासोबत आणि इंडिया आघाडीसोबत। तर फक्त ते महाराष्ट्राबाबतच तसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। इतर कोणत्याही राज्यांबाबत तसं प्रमुखपणे जी नेतृत्वाची पहिली फळी आहे ते कोणी या इंडिया आघाडीच्या रॅलीत आलेत असं दिसत नाहीये। विशेष म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन सुद्धा या कार्यक्रमाला आलेले नाहीयेत, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल। परंतु त्यांनी सगळ्यांनी आपापले प्रतिनिधी नक्की इंडिया आघाडीच्या रॅलीत पाठवलेत आणि जे प्रमुखपणे पहिल्या फळीतले नेते उपस्थित राहिलेत ते सगळे महाराष्ट्रातील आहेत। महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे सगळे नेते हे या एकूण इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर, तर आपण दिल्लीतली दृश्य बघतोय, दिल्लीतली लोकशाही बचाव रॅली आहे। सोमेश, राहुल गांधी आता तिथे उपस्थित दिसत आहे। आता या रॅलीचं पुढचं स्वरूप काय असणार आहे? सगळे नेते संबोधित करणार आहेत? हो, या रॅलीमध्ये आता सर्व नेत्यांची भाषणं होणार आहेत। या भाषणांमधून स्वाभाविक मोदी सरकारचा निषेध केला जाईल, अरविंद केजरीवालांच्या अटकेबाबत एक भूमिका जाहीर केली जाईल आणि विशेष म्हणजे सगळेजण एक सुराने आणि एक मुखाने आपल्या विरोधाचा सूर हा या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण रॅलीचं आयोजन हे आम आदमी पक्षाने केलंय, कारण कुठेतरी त्याचं यजमानपद हे आम आदमी पक्षाने स्वीकारल्यासारखं आहे। अनेक मोठ्या नेत्यांना आणण्यासाठी आम आदमी पक्षाचे मंत्री गेले होते। उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंना आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मंत्री अमन अरोरा स्वतः न्यायला आले होते आणि ते सभास्थळी घेऊन गेले। त्यामुळे आम आदमी पक्ष हा जरा प्रमुख भूमिकेत दिसतोय। परंतु या रॅलीमध्ये भाषणं सर्वांची होणार आहेत। विशेष म्हणजे या रॅलीचं वैशिष्ट्य असं आहे की प्रियांका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या चार नेत्यांचे मोठे कटआउट्स आणि मोठे बॅनर्स
हे सगळीकडे ठिकठिकाणी लावलेले आहेत आणि या रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस सुद्धा आपल्या नेतृत्वाची एक प्रकारे खुणगाट मजबूत करू इच्छिते लोकांच्या मनामध्ये. त्याचं कारण यावेळी काँग्रेसनी सुद्धा आपले 4 चेहरे हे या रॅलीच्या निमित्ताने दाखवलेत आणि हे 4ही चेहरे उपस्थित राहणार आहेत. आता यामध्ये प्रत्येक पक्षाच्या वतीने एक प्रतिनिधी भाषण करेल अशी सर्वसाधारणपणे एकूण या ठिकाणी पद्धत आणि एकूण आयोजन आहे असं कळतंय. अरविंद केजरीवालांचा कदाचित मेसेज किंवा काही संदेश या बाबतीत या विषयामध्ये वाचून दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार. आणि मोदी सरकारचा निषेध करून, ईडीचा निषेध करून, अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध करून ही रॅली निषेधाच्या ठरावाने संपेल अशी शक्यता आहे. बरोबर. तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राऊत सुद्धा या महारॅलीसाठी आता उपस्थित आहेत. लोकशाही बचाव अशी ही रॅली आहे. देशभरातील सर्व प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते आता उपस्थित आहेत. अखिलेश यादव आहेत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा तिथे दिसत आहेत. त्याचबरोबर प्रियंका गांधी सुद्धा आता दिसत आहेत. महबूबा मुफ्ती सुद्धा आहेत. उद्धव ठाकरे आहेत महाराष्ट्रातून, भगवंत मान आहेत. सोमेश, सगळ्या प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित दिसत आहेत. भाजप सरकार विरोधात, केंद्र सरकार विरोधात आवाज बुलंद करणाऱ्यांपैकी ममता बॅनर्जी या सुद्धा एक आहेत आणि त्या सुद्धा केंद्र सरकार मुस्कटदाबी करताय असा आरोप करतायत. मग त्या उपस्थित का नाही आहेत? इंडिया आघाडीत सहभागी न होणं आपण समजू शकतो, पण लोकशाहीच्या मुद्द्यावर जर विरोधी पक्ष एकत्र येत असतील आणि त्या मुद्द्यावर जर ममता बॅनर्जी सातत्यानं बोलत असतील तर त्याच मुद्द्यावरून या रॅलीला सुद्धा त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. नक्कीच 100% ममता बॅनर्जींचे सुद्धा एक मंत्री स्वतः या सगळ्या ईडीच्या एकूण ईडीने केलेल्या तपास कामामुळे जेलमध्ये आहेत आणि जेलमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या भाच्यावर अनेकदा, अभिषेक बॅनर्जींवर अनेकदा ईडीची टांगती तलवार असते. अशा पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी या रॅलीमध्ये आल्या नाहीत याबाबत स्वाभाविक आश्चर्य व्यक्त केलं जाते. पण टीएमसीने कालच आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. ते म्हणाले की डेरेक ओब्रायन जे आमचे नेते आहेत ते आमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या रॅलीत सहभागी होतील. दुसऱ्या बाजूला आपण लक्षात घेतलं पाहिजे की तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सुद्धा या रॅलीमध्ये आले नाहीत. त्यांचे सुद्धा एक मंत्री आहेत ज्या मंत्र्यांना ईडीने अटक केली आणि ते जेलमध्ये अजूनपर्यंत जेलमधून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर ईडीच्या त्रासाला कंटाळलेले एक प्रकारे ते सुद्धा असू शकतात. पण त्यांनी सुद्धा द्रमुकचे प्रतिनिधी म्हणून तिरुची सिवा यांना पाठवले आणि ते स्वतः या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला आलेले नाहीत. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबत उदासीनता बाळगली आहे. ते स्वतः या संपूर्ण रॅलीमध्ये कुठेच सहभागी झालेले नाहीत. दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा की तेलंगणामध्ये के कविता यांना अटक झाली होती, केसीआर यांच्या कन्या, आणि त्यांना सुद्धा या संपूर्ण दारू घोटाळ्याच्या प्रकरणातच अटक झाली आहे. पण त्यांचा जो भारत राष्ट्र समिती पक्ष आहे तो या सगळ्यामध्ये कुठेच दिसत नाहीये हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. म्हणजे त्यांचे प्रतिनिधी 100% आलेत, परंतु ज्या प्रकारे, ज्या यजमानपदाने आणि ज्या उत्साहाने आम आदमी पक्ष या संपूर्ण रॅलीचं आयोजन करतोय, या रॅलीमध्ये सहभागी होतोय, आम आदमी पक्षाचे नेते ज्या प्रकारे यजमानपदी आपण असल्यासारखं सगळ्या प्रमुख नेत्यांना आणण्यासाठी वगैरे जात आहेत, पोस्टरची व्यवस्था, तसेच भारत राष्ट्र समिती दिसत नाहीये हे पण लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे सोमेश, धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. तर याच रॅलीबद्दल आप नेत्या आतिशी मर्लिना यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. दिल्ली की कैबिनेट मंत्री आतिशी इस वक्त मेरे साथ मौजूद हैं. आतिशी, बहुत बड़ी रैली का आयोजन आप लोगों ने किया हुआ है, क्या बड़ा संदेश आपकी तरफ से देने की कोशिश? देखिए, ये रैली आम आदमी पार्टी की नहीं है, ये रैली इंडिया गठबंधन की नहीं है, ये रैली दिल्ली के लोगों की है, देश के लोगों की है. आज आप देखिए, अगर आप यहाँ पे बाहर रामलीला मैदान के सामने सड़क पर जाइए, यहाँ पर जो लोग बैठे हैं उनके पास जाइए, ये राजनीतिक लोग नहीं है, ये किसी पॉलिटिकल पार्टी के लोग नहीं है, ये दिल्ली की आम जनता है. क्यों आज आए हैं? क्योंकि उन्हें लगता है कि अरविंद केजरीवाल ने उनकी जिंदगी को बदल दिया है, उनके बच्चों को अच्छी शिक्षा दी है, उनके परिवारों को अच्छा इलाज दिया है, बुजुर्गों को तीर्थ यात्रा करवाई है, महिलाओं को बस यात्रा करवाई है. आज दिल्ली के लोग अपने बेटे, अपने भाई अरविंद केजरीवाल के समर्थन में आए. अभी बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस की, आप पर, कांग्रेस पर, तमाम दलों पर आरोप लगाया कि जो लोग भ्रष्टाचारी हैं वही लोग ये बात करें कि लोकतंत्र खतरे में है. इसको लेकर जो लोग भ्रष्टाचारी हैं उनको तो भारतीय जनता पार्टी अपनी पार्टी में शामिल करा लेती है, फिर वो उनकी वॉशिंग मशीन में धुल जाते हैं. प्रफुल्ल पटेल पर 70,000 करोड़ के एयर इंडिया घोटाले का आरोप है.
वो 1 साल पहले गिरफ्तारी की कगार पर थे। वो भारतीय जनता पार्टी में आ गए, कल सीबीआई ने क्लोजर रिपोर्ट फाइल कर दी। छगन भुजबल इरिगेशन स्कैम, महाराष्ट्र सदन स्कैम में ईडी के केस चल रहे थे, सीबीआई के केस चल रहे थे, वो भारतीय जनता पार्टी में आ गए, ईडी ने क्लोजर रिपोर्ट फाइल कर दी। हेमंत बिस्व शर्मा हाइड्रो इलेक्ट्रिक स्कैम, बीजेपी में आ गए, मुख्यमंत्री बन गए। तो भारतीय जनता पार्टी सीबीआई और ईडी का प्रयोग करके लोगों पर आरोप लगाकर उनको अपनी पार्टी में ले आती है, फिर अपनी वॉशिंग मशीन से धो देती है। क्या छगन भुजबल भ्रष्टाचारी नहीं है? क्या प्रफुल्ल पटेल भ्रष्टाचारी नहीं है? क्या हेमंत बिस्व शर्मा भ्रष्टाचारी नहीं है? क्या शुभेंदु अधिकारी भ्रष्टाचारी नहीं है? इन पर क्या जवाब देंगे भारतीय जनता पार्टी? वो भ्रष्टाचार का विरोध नहीं करते, वो भ्रष्टाचारियों को अपनी पार्टी में लाने का कोशिश करते हैं। ये है भारतीय जनता पार्टी। कैमरामैन चंद्रदेव के साथ दीपक सिंह रावत, एबीपी न्यूज, दिल्ली। या रॅलीच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न होतोय। लोकशाही बचाव रॅली असे रॅलीला नाव देण्यात आलंय। जे भ्रष्टाचारी नेते आहेत ते सगळे भाजपमध्ये आता गेलेले आहेत, भाजपकडून त्यांना अभय दिलं जात आहे आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातल्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करते। त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे आणि लोकशाहीला वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे असं आवाहन सगळ्या पक्षांकडून केलं जात होतं। त्याचं नेतृत्व काँग्रेसने केलं आणि यातूनच इंडिया आघाडीचा जन्म झाला आणि आता अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली आहे आणि त्या अटकेविरोधात पुन्हा एकदा सर्व देशभरातील पक्ष एकत्र आलेले आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून लोकशाहीसाठी आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न या सगळ्या नेत्यांकडून केला जातोय। नेताओं को एक साथ जोड़ा गया है, एक एक नेता को कॉल किया गया, उनसे पर्सनल मुलाकातें की गई, उनको समझाया गया कि इस वक्त एकजुट दिखना बहुत जरूरी है। और इसीलिए आप देख रहे हैं कि यहाँ पर मल्लिकार्जुन खड़गे हाथ हिलाते हुए, राहुल गांधी भी बैठे हुए हैं, शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार तिथे उपस्थित आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आहेत, काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आहेत। त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे देखील एक नेते प्रतिनिधी म्हणून ममता बॅनर्जी यांनी पाठवलेले आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आहेत, प्रियंका गांधी आहेत, सीताराम येचुरी आहेत। जो एक एक कर अपनी बात भी रखेंगे तो हम सबकी स्पीच होनी है, तो थोड़ी देर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।